डिअर फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 11वी इंग्लिश युवक भारती या आपल्या टेक्स्टबुकमधील 2.1 चेरी ट्री या पोएट्रीचं ब्रेनस्टॉर्मिंग बघणार आहोत. या पोएट्रीचे पोएट आहेत रस्किन बॉन्ड. त्यांनी जी त्यांच्या बागेमध्ये चेरी ट्री लावली आहे, वाढवली आहे, त्याविषयीची ही पोएट्री आहे. आता त्याविषयीचं ब्रेनस्टॉर्मिंग बघणार आहोत. पोएट्री आपण पाहिलेली आहे. मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की तुम्ही जर माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे स्टँडर्ड 11th आणि 12th या आपल्या दोन्ही क्लासच्या इंग्लिशमधील सर्व लेसन्स आणि पोएट्री ह्याविषयीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू. आता ब्रेनस्टॉर्मिंग बघूया. ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये A1 क्वेश्चन आहे, त्यामधला पहिला आहे फाइंड प्रूफ फ्रॉम द पोयम फॉर द फॉलोइंग. फाइंड प्रूफ फ्रॉम द पोयम फॉर द फॉलोइंग यामधलं पहिलं बीट आहे ए. द पोएट हॅज मेन्शन्ड डिफरंट सीझन्स. तर त्यांनी सांगितलं की पोएटनी 3 वेगवेगळे सीझन सांगितले आहेत, त्यासाठी प्रूफ शोधून काढा. तर आपल्याला माहीत आहे की आपल्या पोएट्रीमध्ये 3 सीझन सांगितले आहेत, त्यात समर, मान्सून अँड स्प्रिंग. बघा, पहिला समरसाठी काय लाईन दिली आहे, समर सीझन असं लिहा आणि त्याच्या पुढे लिहायची लाईन अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे. ही लाईन त्यासाठी लिहिली आहे. आता नंबर 2 मान्सून. मान्सूनसाठी लाईन दिलेली आहे स्प्लिट इट अपार्ट अँड मान्सून ब्लाइट. स्प्लिट इट अपार्ट अँड मान्सून ब्लाइट. नंबर 3 आहे स्प्रिंग. स्प्रिंगसाठी त्यांनी लाईन दिली आहे नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रो. नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. आता क्वेश्चन बी बघा. द पोएट्स मायन्यूट ऑब्झर्वेशन ऑफ द स्टेडी ग्रोथ ऑफ द चेरी ट्री. मायन्यूट ऑब्झर्वेशन त्यांनी केलं आहे. कसं केलं बघा, त्याचा आन्सर असा आहे द स्टेडी ग्रोथ ऑफ द चेरी ट्री इज शोन इन द फॉलोइंग लाईन्स. आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड. ह्या त्या लाईन आहेत, त्या लिहून घ्याल. आता सी बीटमध्ये येऊया, बघू सी काय म्हणतं. द कलर इमेजरी इन द पोयम. आता कलर इमेजरी कशी काय दाखवली जाते बघूया. द कलर इमेजरी इन द पोयम ग्रीन ग्रोइंग पेन, डॅपल्ड ग्रीन, ब्लॉझम्स स्मॉल पिंक, ब्ल्यू ब्लाइंड स्काय. या लाईनमधून कलर इमेजरी आपल्याला दिसते. पुढे बघूया आता डी बीट काय म्हणतं. डी मध्ये या द स्ट्रगल ऑफ द चेरी ट्री फॉर सर्व्हायव्हल. चेरी ट्रीचं सर्व्हायव्हल बद्दलचं स्ट्रगल त्यांनी कसं दर्शवलंय ते बघूया. द स्ट्रगल ऑफ चेरी ट्री फॉर सर्व्हायव्हल असं लिहायचं आणि त्याच्या पुढे लिहा द यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट इट्स आर्म्स इन द फ्रेश फियर्स लस्ट फॉर लाईट अँड एअर अँड सन. हे त्याचं स्ट्रगल दर्शवतात. आता आपल्याला बघायचं आहे की क्वेश्चन ए मध्ये 2 स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट बाय फाइंडिंग एव्हिडन्स फ्रॉम द पोयम टू सपोर्ट युअर रिमार्क. तर खाली काही स्टेटमेंट दिले आहेत, त्यांनी विचारलं ट्रू आहेत किंवा फॉल्स आहेत ते लिहा, आणि जर फॉल्स असतील तर त्यासाठी ट्रू एव्हिडन्स पोएट्रीमधून शोधून लिहा. ठीक आहे, बघूया. आता पहिलं बीट आहे ए. द चेरी ट्री डिड नॉट टेक लॉंग टू ग्रो. तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे, त्याच्यापुढे तुम्ही फॉल्स लिहाल. आणि रिअल स्टेटमेंट असं आहे की द चेरी ट्री टूक 8 years टू ग्रो. द चेरी ट्री टूक 8 years टू ग्रो. त्यानंतर बी बर्ड्स अँड इन्सेक्ट्स वेर benefited from the tree.
हे स्टेटमेंट ट्रू आहे, त्यापुढे ट्रू लिहा. सी बघा, द पोएट वॉज एक्झाल्टेड ॲट द साइट ऑफ द चेरी ट्री. द पोएट वॉज एक्झाल्टेड ॲट द साइट ऑफ द चेरी ट्री. हे स्टेटमेंट ट्रू आहे, त्याच्यापुढे ट्रू लिहा. त्यानंतर डी बघा, द पोएम हॅज ॲन अंडरलाईंग मेसेज अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री. हे स्टेटमेंट ट्रू आहे, त्याच्यापुढे ट्रू लिहा. आणि त्यानंतर ई बघा, द पोएट रिपेंट्स प्लांटिंग द चेरी ट्री. हे स्टेटमेंट फॉल्स आहे, त्याच्यापुढे एफ लिहा. कारण ते रिपेंट करत नाहीत, तर काय करतात, द पोएट प्रेजेस द प्लांटिंग ऑफ द ट्री. ठीक आहे. आता A2 क्वेश्चन बघा, डिस्कस इन ग्रुप्स रिझन्स, कॉन्सिक्वेन्सेस, इफेक्ट्स. खाली स्टेटमेंट दिले, त्यांची रिझन्स लिहायचे, कॉन्सिक्वेन्सेस लिहायचे आणि इफेक्ट लिहायचे. बघा, पहिलं स्टेटमेंट आहे, द लाईफ ऑफ चेरी ट्री वॉज थ्रेटन्ड. लाईफ ऑफ चेरी ट्री वॉज थ्रेटन्ड. त्याला कशा प्रकारे धोके होते चेरी ट्रीच्या जीवाला हे बघूया आपण. The life of the cherry tree was threatened because of goats grazing, grass cutters, and monsoon. The cherry tree has no leaves and stem. The cherry tree has no leaves and stem. It gets dried, but as the spring arrives, new shoots grow. The young tree struggles for light, air, and sun. सेकंड पॉइंट आहे बघा बी मध्ये, द चेरी ब्लॉसम्स. याविषयी रिझन लिहायचे, कॉन्सिक्वेन्स लिहायचे, इफेक्ट लिहायचे. द चेरी ब्लॉसम्ड. इनिशियली द चेरी ट्री bore just one berry. It was not so good, but the next year tree was blossomed. But the next year tree was blossomed. The poet, bees, moon moths, and crickets were much excited. They became the beneficiaries of it. आता A2 बघूया. आता A2 मध्ये सेकंड पॉइंट, अ स्मॉल थॉट पुट इन ॲक्शन लेड टू ग्रेट अचीवमेंट. पिक आउट लाईन्स फ्रॉम द बिगिनिंग अँड एंड ऑफ द पोएम अँड एक्सप्लेन देअर सिग्निफिकन्स. ठीक आहे. तर हा क्वेश्चन आहे, तर बघूया आपण. द लाईन 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. This is the normal beginning. This is the normal thing what I did. Line दूसरी बघा. It was very small, 5 months child. The tree survived and showed growth, struggling in the adverse situations. त्यानंतर बघा line, next spring I watched 3 new shoots grow. It shows the progress of the tree that continues. Next line बघा, but reacher by the cherry tree at my door glorifies the importance of the tree, considering himself rich due to the tree. पुढची लाईन बघा, that small the cherry tree grown by me, and this was the great achievement as tree survived and stayed. It was the great achievement by the poet.